तर गाईज झोमॅटो झेप्टो ब्लिंकिट तुमचं झोमॅटो बाबू. तर गाईज आमची ही भरणी काटोकाट भरलेली आहे आणि जेवढं काही होतं तेवढं सगळं मम्मीने ह्याच्यात भरलेलं आहे. आणि हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही बनवणार आहे हळदीचं लोणचं. म्हणजे कच्ची हळद असते ना, जेव्हा त्याची प्रोसेस पूर्ण होते हळदीची, तर त्याचं लोणचंही बनवलं जातं आणि शिजवून त्याला वाळवून त्याची हळदही बनवली जाते. सो आता आपण बघणार आहोत कच्च्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं. तर चला बघूया कच्च्या हळदीचं लोणचं. गाईस ही हळद आहे, ही कच्ची हळद आहे. थोडासा जरी हात लावला तरी हे पिवळं होत आहे. आणि हे सगळं ह्याला सोलून वगैरे ह्याचे काप करून घेतलेले आहेत. एवढं भरपूर आपल्याला लोणचं बनवायचं आहे. आणि इथं घेतलेलं आहे, हे काय आहे ग मम्मी? जिरे. हे जिरे आहेत, हिंग आणि हे मसाला. हा कसला मसाला आहे? ही चाट मसाला. हा, जो आपण ह्या लोणच्यासाठी घालणार आहे तो मसाला आहे. आणि हे आहे लसूणची थोडीशी पेस्ट केलेली आहे. ही काय? मोहरी डाळ. हा, ही मोहरी डाळ आहे. आणि हे मोठं मीठ जे बारीक केलेलं आहे. आणि इथं आता गॅसवर ठेवलेलं आहे तेल. आता काय करणार आहेस? आता पहिलं मी हे करणार आहे, लसूण घालणार आहे. तर गाईज मम्मी फोडणी देत आहे. आता काय टाकलंस? लसूण टाकला. आता लसूण टाकला आहे. आणि हे काय आहे? मोहरीची पेस्ट. हा. हा, ही मोहरीची पेस्ट आहे. सो हे आपण अशी फोडणी देणार आहे. हिंगपूड. तर गाईज इथं बघा हिंगपूड घातलेली आहे. आणि हे गरम गरमच टाकायचं आहे काय याच्यामध्ये? थंड करून टाकायचं. हा, तर गाईज हे आपण ही लोणचं आहे ना हळदीचं? हळदीचं लोणचं. कच्च्या हळदीचं. तर हे कच्च्या हळदीचं लोणचं अशा प्रकारे बनवतात. आता मसाला टाकणार आहे. हा. आणि ही खाट उठणार नाही का ह्या मसाल्याने? नाही. आणि हे मीठ कधी टाकायचं? मीठ टाकायचं नंतर याच्यामध्ये. तर गाईज आता टाकलेली आहे ही लोणच्याची चटणी. हा आहे ना, लोणच्याची चटणी आहे मसाला. हा, लोणच्याचा मसाला. तर हे कलर बघा तुम्ही कसा आलेला आहे. आता याच्यात मस्तपैकी हे भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर मग आता त्यात कालवायचं. हा, थंड झाल्यानंतर ना आपण एवढा भरपूर ह्यात नमक सोडलंय. मग आता याला पाणी सुटणार ना नमक टाकलंय म्हटल्यावर. मग आता हा मसाला थंड झाल्यानंतर ना आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आपलं लोणचं तयार. आणि हे बघा ह्या पद्धतीने माझी मम्मी लोणचं बनवते. सगळ्या प्रकारचं लोणचं बनवते आणि आम्हाला हेल्दी खायला घालते. सो तुम्ही पण हेल्दी लोणचं करून घरीच खात जा. तर गाईस तुम्हाला मी रिअल हळद दाखवते. तर हळद इथं ठेवलेली आहे मी तुमच्यासाठी. एवढं रात्री झालेलं आहे. हे अद्रक टाईपच दिसतंय पण हे हळद आहे. ही कच्ची हळद आहे आणि याला मम्मीने शिजवलेली आहे. हे बघा शिजवल्या आणि आता ह्याला वाळत घालणार आहे. आता हे आम्ही पूर्ण हळकुंड होऊसपर्यंत वाळवणार आहे आणि ह्याला मग बारीक करणार आहे. तर बघूया की बघा हळद खूपच इथं बघा लगेचच येलो झाला. हा, वाव किती मस्त झालंय हे. आणि वास पण खूप छान यायला लागलाय. तर गाईस बघा हे मम्मीनं मीठ वगैरे सगळं हे केलेलं आहे आणि लगेच हळदीला पाणी सुटलेलं आहे. आणि आता हे थंड होण्यासाठी आम्ही फॅन लावलेला आहे. सो खूपच मस्त वास येतोय. हे झालं एवढंच आहे प्रोसेस ह्याची. आणि आता हे ह्याच्यामध्ये हे करून गाईस हे बघू शकताय
हा, आणि हे किती दिवस किती महिने राहत आहे हे? वर्षभर टिकत असते लोणचं. वर्ष? हो. बापरे. आणि तर उन्हाळ्यात तर खायचं जरुरी आहे हे. हा, हळदीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, कशाचं पण लोणचं हे खाणं खूप गरजेचं आहे शरीराला आपल्या. हे तुम्ही बघू शकता, ही कच्ची हळद आहे गाईस, याला काहीही केलेलं नाही आहे. हे ह्याचा मसाला आहे ना. हे पूर्ण थंड होऊन द्यायचं का? पूर्णच थंड होऊन जायचं का शिजल्या का तुम्ही झाली आता गार होते असं हा. ही कुठे आहे भरणी? भरल्या बाहेर की दोन आणू का? तर गाईस बाहेर ना भरणी असं भरून नाही, असं वॉश करून वगैरे ठेवलेलं आहे. सो मी त्या न्यायला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ठेवणार आहे. हे बघा भरणी. भरणी आहेत गाईस. त्या वॉश करून ठेवल्या होत्या. आता मी घेऊन जात आहे. बाहेर ठेवल्या होत्या. सो ह्याच्यामध्ये भरणार. ह्या दोन फुल लागतात एवढ्या बुक्कर. हे गार झाल्यावरच आपल्याला करायला लागणार ना. तर गाईज हा मसाला थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर ना मम्मी ते हे याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आता थंड झाला तुम्ही बघू शकताय. हा मसाल्याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे आणि आता ह्याचं लोणचं 2च मिनिटात बनणार आहे. इतकं इझी, सगळ्यात इझी हळदीचं लोणचं असतं आणि खूप छान लागतं गाईज. आम्ही प्रत्येक वर्षी हळदीचं लोणचं बनवतो, होय ना ग? तर तुमच्या घरी ही लोणचं बनवत नसतील तर हा व्हिडिओ दाखवा आणि तुमच्या मम्मीला अशा पद्धतीनं लोणचं बनवायला सांगा. वाव, छान झालंय अगं. कलर कसा काय आलाय आता बघ. आता छान आलाय. हो, मस्तच झालंय. तू हे मम्मी हळदीचं लोणचं बनवायला कुठून शिकलीस? असंच बनवायला शिकली तुझ्या मम्मीकडून. गाईस, तर माझी मम्मीची मम्मी म्हणजे माझी आई पण खूप छान लोणचं वगैरे, चटणी, मिरचीची चटणी वगैरे इतकी छान बनवायची ना, खूप छान बनवायचं. लिंबूचं लोणचं. हो, ती आली का खूप सारं आम्हाला काही काही खायला भेटायचं, लोणचं खायला भेटायचं आणि सगळं आम्हाला. लोणचं. हा, होय. आम्ही कारल्याचं पण लोणचं असंच करतो. हा, कच्च्या कारल्यात सुद्धा असं लोणचं वर्षभर ठेवलं तरी पण चालतंय, पण वर्षभर ती ते राहतच नाही, लगेच संपतंय. हा, होय. मग काय तर. आणि ही परंपरा बघा, हे आमच्या आईपासून माझ्या मम्मीपर्यंत, आणि हे मलाही समजलेली आहे रेसिपी. जरी मला ही विसरली तर मी हा व्हिडिओ बघून हे मी लोणचं करेनच, कारण हे खूप हेल्दी आहे गाईज. हळद खूप हेल्दी असते आपल्या शरीरासाठी आणि हे आमची ही परंपरा मी पुढे चालवणार गाईज लोणच्याची. तुम्ही बघू शकताय आणि तुम्ही ही परंपरा तुमच्यातही असेल तर तुम्ही ही पुढे चालवा. नमक लागते का? ही खाऊन बघू असंच. बघ की जरा ही करते. गाईस, मी हे लोणचं आता खाऊन बघणार आहे कच्चं. कसं झालंय? कसं बनलंय? नाही, नमक नाही लागत, म्हणजे घालायला लागत नाही. खरंच छान झालं अगं मम्मी. नमक बरोबर आहे का? होय. आणि मम्मी जरासं तिखट कसं काय लागते? मसाला घातला नाही. छान लागते अगं. नमक लागते ना? लागते घालायला लागत नाही, व्यवस्थित लागते. तर गाईस बघा, मी किती मोठं घेतलं होतं, मी पूर्ण खाते. इतकं छान झालंय. आम्ही आजपासून लोणचं खायला सुरुवात करणार. हो, आम्ही खूप सारं काही लोणचं खातो. विकत आणण्याची गरजच नाही, आम्ही इतकं घरीच बनवतोय सगळं. आणि आमचे रिलेटिव्ह पण म्हणतात की स्टेटसला नाही ठेवलं, तुम्ही काय बनवलं
आम्ही गाईस हट्टे करते आहोत. आम्ही खूप सारं काय काय बनवून खातोय. बाहेरचं आम्ही जास्त खात नाही, थोडंफार खातोय, पण घरी जास्त बनवून खातो. आता हे फुल्ल भरणार होय ना. गाईस तुम्ही बघू शकता ही किती मोठी भरणी आहे आणि एवढी मोठी भरणी भरून अजून एवढं उरलेलं आहे. अजून ही भरणी आहे. मला असं वाटतं की 2 भरण्या भरतील. आणि गाईस तुम्ही बघू शकता ही हळदीचं लोणचं आहे आणि इतकं मस्त आहे ना, खूप छान आहे गाईस. तर हे आमचं लोणचं रेडी झालेलं आहे आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ही रेसिपी माझ्या आईची आहे, आईकडून मम्मीकडे आलेली आहे, मम्मीकडून माझ्याकडे आलेली आहे आणि माझ्याकडून तुमच्याकडे आलेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी शेअर करा. तर गाईस तुम्ही बघा, हे आता आमची मम्मी सगळीकडे लोणचं देत आहे टेस्ट बघण्यासाठी. कसं झालंय? तर गाईस ह्याला काय सुद्धा आवडत नाही, ह्याला ग्रीन व्हेजीस सुद्धा आवडत नाही, ह्याला फक्त आणि फक्त बेकरी प्रोडक्ट्स आवडतात, म्हणून हा असा करतोय. तर ह्याच्या रिॲक्शनकडे जाऊ नका. पण छान झालंय ना. गाईस हे बघा, माझ्या मम्मीने असे कुंडे भरलेले आहेत आणि हे पण आता भरणार आहे, कारण हे आम्ही ह्याच भरणीत झाल्या. ती वाली तर गाईस हे असे सगळे जे असे कुंडे हे भरलेले आहेत ना, ते सगळे जात आहेत आमच्या शेजारी त्यांना टेस्ट बघायला. सो आमची भरणी खूप फुल्ल झालेली आहे. सो आम्ही टेस्ट बघायला शेजारी देणार आहे. तर आणि हा आमचा आहे पर्सनल डिलिव्हरी मॅन. सो हा डिलिव्हर करणार आहे. तर गाईज झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट बघू शकतो. तुमचा झोमॅटो बाबू. तर गाईस आमची ही भरणी काठोकाठ भरलेली आहे आणि जेवढं काही होतं तेवढं सगळं मम्मीने ह्याच्यात भरलेलं आहे. आणि शेजारी पण कुंडे भरून भरून दिलेलं आहे आणि आम्हालाही ठेवलेलं आहे. त्यांनी अगोदरच करायच्या आधी मागितलेलं आम्हाला. हो, मग त्यांनी आधीच आमच्या मम्मीकडे ऑर्डर केलेली होती. तुम्ही बघू शकताय की किती म्हणजे इतकं छान असं हात आपल्या म्हणजे जे आधीपासून चालत आलेलं जे लोणचं असते ते किती छान होतंय. आणि ते विकत नाहीच आपण आणू शकत, एवढं टेस्टी पण नाही लागू शकत आणि ते खराब पण होऊन जाते लवकर. हे वाला लोणचं आहे ना, ते अजिबात खराब होत नाही. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. हळदीच्या लोणच्याला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.